Hello, dear students. Today we will see applications of Kohlrausch law. In a previous video lecture, we have seen what is meant by Kohlrausch law, mathematical equation of Kohlrausch law. After that, we have also seen one application of Kohlrausch law, that is calculation of lambda m infinity म्हणजे काय मोलार कंडक्टन्स ॲट इन्फिनाइट डायल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. आपण काय करू शकतो, कोलरॉस लॉ यूज करून वी कॅन डिटरमाइन और कॅल्क्युलेट. वी कॅन डिटरमाइन मोलार कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फिनाइट डायल्युशन, जे की आपण बाय एक्स्ट्रा प्लॉटिंग द ग्राफ काढू शकत नाही. वी कॅन नॉट डिटरमाइन लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट बाय एक्स्ट्रा प्लॉटेशन ऑफ ग्राफ बिटवीन लॅम्बडा एम अँड स्क्वेअर रूट सी. तो ग्राफ आपण व्हेरिएशन मध्ये बघितला होता. तर मग आपण तो लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट वी कॅन डिटरमाइन बाय यूजिंग कोलरॉस लॉ इफ वी नो द लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ फ्यू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट विच कंटेन द सेम आयन. सेम आयन असतील काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी माहिती असेल तर तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी काढू शकता. ते कसं डिटरमाइन करायचं आपण बघितलंय मागच्या वेळेस. त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारले जातात. बघा, काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी दिली जाते आणि तुम्हाला वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी काढायला सांगतात. तर ते मागचा व्हिडिओ जर बघितला तर ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल आणि व्यवस्थित करता येईल. मग सेकंड ॲप्लिकेशन बघूयात आज. सेकंड ॲप्लिकेशन ऑफ कोलरॉस लॉ. By using Kohlrausch law, we can determine degree of dissociation of weak electrolyte or calculation of degree of dissociation of weak electrolyte. Calculation of degree of dissociation of weak electrolyte. Second application है by using Kohlrausch law we can determine degree of dissociation. त्यालाच काय बोलतात अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट काय होतंय, डिसोसिएट फिबली व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर. कमी प्रमाणात डिसोसिएट होतंय म्हणजे त्याचा जवळपास डिग्री ऑफ डिसोसिएशन 5 to 10% असतो असं आपण बघितलं. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय होतंय, व्हेन डिझॉल्व्ह इन वॉटर or when dissolved in solvent it will dissociate completely. Therefore it have degree of dissociation near about 100% or 100%. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा डिग्री ऑफ डिसोसिएशन 100% असतो. मग वीक इलेक्ट्रोलाइटचा डिग्री ऑफ डिसोसिएशन कोणता आहे एक्झॅक्टली आपण काढू शकतो बाय युजिंग कोलरॉस लॉ. मग कसं काढणार, आता एक लक्षात घ्या. इफ डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज मोर, डिसोसिएशन जास्त आहे किंवा डिग्री ऑफ डिसोसिएशन जास्त आहे, देन नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड इज मोर. नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड इज मोर. इफ नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड इज मोर देन मोलार कंडक्टन्स इज मोर. ओके, मोलार कंडक्टन्स जास्त असणार आहे. Therefore, there have relation between degree of dissociation and molar conductance. And at infinite dilution law, degree of dissociation is 100%. Degree of dissociation काय असतो, 100% असतो at infinite dilution. Infinite dilution म्हणजे झिरो कॉन्सन्ट्रेशन. वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत ते पॉसिबल नाही पण ते कन्सिडर केलं जातं. ॲट इन्फिनाइट डायल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट डिग्री ऑफ डिसोसिएशन इज 100%. Then if we know the molar conductance of that weak electrolyte at certain concentration and molar conductance of that electrolyte, weak electrolyte at infinite dilution, then we can determine the degree of dissociation of that weak electrolyte. By using formula कोणता आहे मग, अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा एम सी अपॉन लॅम्बडा एम इन्फिनिटी. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय काढू शकता, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, याच्या लक्षात. जर डिग्री ऑफ डिसोसिएशन इन्क्रीज झालं तर नंबर ऑफ आयन्स इन्क्रीज होणार आहेत. इफ नंबर ऑफ आयन्स इन्क्रीजेस देन मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस, नो डाऊट. ओके, तर मोलार कंडक्टिव्हिटी वाढते. But when we dilute the weak electrolyte solution, dilute and again dilute, and when concentration of that weak electrolyte solution reaches up to zero concentration, means at infinite dilution,
degree of dissociation of weak electrolyte is considered as 100%, but any weak electrolyte do not dissociate 100%. 100% dissociate होत नाही actually. Okay, but by using this formula alpha is equal to lambda mc upon lambda m infinity, we can determine degree of dissociation. Lambda mc काय, molar conductance at concentration C. Lambda m infinity काय, molar conductance at infinite dilution. Alpha काय, degree of dissociation. Okay, यावेळेला करता येईल. Then third application, याच्यावरती न्यूमेरिकल आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. थर्ड application, तिसरं application बघूया. Third application of Colros law, calculation of dissociation constant. Calculation of dissociation constant. Calculation of dissociation constant Kc म्हणू शकतो आपण. Dissociation constant of weak electrolyte by using Colros law. तीसरा application है, we can calculate the dissociation constant of weak electrolyte Kc by using Colros law. तो dissociation constant कसं काढता येईल? If we know the degree of dissociation of weak electrolyte, degree of dissociation कसं काढायचं ते आपण बघितलंय, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला. Once if you know the degree of dissociation alpha, then you can determine the dissociation constant of weak electrolyte by using formula Kc is equal to C alpha square 1 minus alpha. And the formula है C alpha square 1 minus alpha. Kc is the dissociation constant of a weak electrolyte. Kc काय आहे? Dissociation constant आहे of that electrolyte or weak electrolyte. C काय? Concentration of weak electrolyte solution. Weak electrolyte solution त्याचं concentration आहे. Alpha काय आहे तुम्हाला माहिती आहे, degree of dissociation. Okay, so by this way we can determine dissociation constant of weak electrolyte by using Colros law. एकदा तुम्हाला अल्फा माहित झाला की तुम्हाला काय काढता येतं, dissociation constant पण काढता येतं. Then next application of Colros law, दुसरं application आहे, fourth application of Colros law. We can determine the solubility and solubility product of sparingly soluble salt. Calculation of solubility and solubility product. Calculation of solubility and solubility product of sparingly soluble salt. Sparingly soluble salt. आपण काय करू शकतो, by using Colros law we can determine the solubility of a sparingly soluble salt. Solubility त्याच्या अगोदर बघूया. solubility of a sparingly soluble salt means sparingly means in less proportion. असे काही सॉल्ट आहेत which dissolve in very less proportion in water or in any solvent. The salt which dissolve in less proportion or in less amount in that solvent is called as sparingly soluble salt. त्याला काय बोलतो आपण, sparingly soluble salt. मग त्याची solubility कसं काढणार होतो आपण? Solubility म्हणजे तुम्हाला माहिती आहे, the amount of solute dissolved in specific amount of solvent at a given temperature is called as solubility. किती dissolve झाले specific amount of solvent मध्ये. ओके, तर मग solubility आपण काढू शकतो कशाची, sparingly soluble saltची by using Colros law. How we can determine? If any salt is there which dissolve in less proportion and produce a less ion into the solution, less ion produce केलं, it have a less molar conductance, त्याचा molar conductance पण कमी असेल. ओके, therefore and salt is a strong electrolyte. salt बघा strong electrolyte आहे. सपोज एक सॉल्ट आहे 100 ग्राम घेतलाय आपण, कन्सिडर करा, लक्ष द्या. सपोज एखादी सॉल्ट आहे तो स्पॅरिंगली सोल्युबल आहे, तो घेतला आपण 100 ग्रॅम
सॉल्ट असल्यामुळे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, जेवढा डिझॉल्व्ह होईल तेवढा डिसोसिएट पण होतो. ओके, सॉल्ट असल्यामुळे तो कसा आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. समजा त्या 100 ग्रॅम पैकी फक्त 5 ग्रॅम सॉल्ट काय झाला, 5 झाला किंवा 1 ग्रॅम सॉल्ट धरा, 1 ग्रॅम सॉल्ट डिझॉल्व्ह झाला, 99 ग्रॅम डिझॉल्व्ह झाला नाही 1 लिटर वॉटरमध्ये. मग जेवढा डिझॉल्व्ह झाला तेवढा काय करेल, आयन प्रोड्यूस करेल. ओके, जेवढा डिझॉल्व्ह झालाय तेवढा आयन प्रोड्यूस करेल, आणि जेवढा डिझॉल्व्ह झालाय ते तेवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन होईल. ओके, जेवढा डिझॉल्व्ह झालाय म्हणजे ते त्याचं तेवढं काय होईल, कॉन्सन्ट्रेशन होईल, आणि कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू तेवढंच त्याची काय होईल, सोल्युबिलिटी पण होईल. बरोबर आहे, येते लक्षात. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे, इट डिझॉल्व्ह इन लेस प्रपोर्शन, तो कमी प्रमाणात डिझॉल्व्ह होतोय, बट डिझॉल्व्ह झाला तेवढे आयन प्रोड्यूस करेल तो, आणि जेवढा डिझॉल्व्ह झाला तेवढीच त्याची मोलॅरिटी किंवा नॉर्मॅलिटी असणार आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. मीन्स हिअर कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सोल्युबिलिटी. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय असेल, इथे सोल्युबिलिटी असेल. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्युबिलिटी असेल तर इफ वी नो द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन ऑफ दॅट सॉल्ट, मोलार कंडक्टन्स ऑफ सोल्युशन ऑफ दॅट सॉल्ट, लॅम्बडा एम जर आपल्याला माहिती झालं तर देन वी कॅन डिटरमाइन द सोल्युबिलिटी by using the formula lambda m is equal to k into 1000 upon c. म्हणजे इथं तुम्ही m मोलॅरिटी पण लिहू शकता. जर लॅम्बडा इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी असेल तर k into 1000 upon n, इथं कॉन्सन्ट्रेशन. n और m normality and molarity are the concentration of solution which is nothing but the here m or n are concentration of solution which is equal to solubility. म्हणजेच काय असतं तसं, solubility, and we can write this formula by this way. Okay, write this formula by this way. कारण जेवढा डिझॉल्व्ह झालाय तेवढा डिसोसिएट होईल, आणि डिझॉल्व्ह झाला म्हणजे काय झाला, सोल्युबल झाला, आणि सोल्युबल आहे म्हणजे काय, दॅट इज इक्वल टू concentration. Then if we know the lambda m of that solution and conductivity of that solution, त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी तुम्हाला माहिती असेल k, specific conductance, and lambda m of that solution of a sparingly soluble salt, then we can determine the solubility of that sparingly soluble salt. ओके, सोल्युबिलिटी आपण काढू शकतो. जर आपल्याला इक्विव्हॅलेंट कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी जर माहिती असेल ऑफ दॅट सोल्युशन ऑफ दॅट स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, देन वी कॅन डिटरमाइन द सोल्युबिलिटी. आपण काय काढू शकतो, सोल्युबिलिटी. यावेळेला त्याचे फॉर्म्युले लिहून घ्या. फॉर्म्युले घेतात लिहून. ओके, फॉर्म्युले घ्या. आणि इफ वी नो द सोल्युबिलिटी, जर तुम्हाला सोल्युबिलिटी माहिती असेल तर तुम्ही काय काढू शकता, सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढू शकता. इफ वी नो the solubility of a sparingly soluble salt, then you can determine the solubility product. तुम्ही काय काढू शकता, solubility product. solubility product कशाने डिनोट करतात, हे केमिकल इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला झाला असेल, KSP solubility product. ओके, KSP डिनोट करतात. याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, KSP is equal to x to the power x, y to the power x, s to the power x plus y. Solubility माहित असेल, S means solubility, and this is for the salt of AXBY. AXBY असा जर सॉल्ट असेल तर असा सॉल्ट आहे AXBY which is sparingly soluble salt, and we know the solubility of that salt. तुम्हाला जर solubility माहिती असेल, then you can determine the solubility product of that salt by using this formula. KSP म्हणजे solubility product is equal to x to the power x into y to the power y into s to the power x plus y. आता इथे हा AXBY सॉल्ट कसा डिसोसिएट होतोय बघा, कसं काढायचं. इथं बऱ्याच जणाला सोल्युबिलिटी पासून सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढता येत नाही. बघा, त्याचं अगोदर तुम्हाला सॉल्टचं डिसोसिएशन समजलं पाहिजे. AXBY कसा डिसोसिएट होतोय, XA to the power y plus YB to the power x minus, अशा पद्धतीनं तो डिसोसिएट होतो. एक सॉल्ट घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल.
बघा, तर सोल्युबिलिटी माहिती असेल तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढता येतं KSP बाय युजिंग फॉर्म्युला x टू दी पॉवर x y टू दी पॉवर y s टू दी पॉवर x प्लस y यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हे कशासाठी फॉर्म्युला आहे? इफ सॉल्ट इज AX/BY. ओके, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टची सोल्युबिलिटी कसं काढायचं आपण बघितलं बाय नोइंग द मोलार कंडक्टन्स ऑर इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. इफ वी नो द सोल्युबिलिटी of a sparingly soluble salt, then we can determine solubility product of that salt also. Solubility product पण काढू शकतो. मग ते कसं करणार या फॉर्म्युलाने? सपोज देयर इज अ सॉल्ट AlCl3. सॉल्ट कोणता आहे? AlCl3. सॉल्ट AlCl3 इज देअर दॅट डिसोसिएट. आता हा कसा डिसोसिएट होतो हे माहिती पाहिजे. Al3 प्लस ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 असते. Al3 प्लस प्लस 3Cl मायनस 3Cl मायनस. आता इथे x किती आहे? x म्हणजे पहिल्या ह्याचा कोएफिशियंट कॅटायन. कॅटायनचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. x किती आहे? 1 आहे. इथं y किती आहे? दुसऱ्या आयनचा कोएफिशियंट किती आहे? 3. y किती आहे? 3. मग आता त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा KSP ऑफ AlCl3 solubility product of AlCl3 is equal to 1 to the power 1 into 3 to the power 3 into s to the power 1 plus 3. बरोबर आहे. y3 आहे, x1 आहे. मग किती होईल? x चा पॉवर 1 म्हणजे 1 इंटू 3 चा पॉवर 3 म्हणजे 3 3 9 9 3 27 इंटू s टू दी पॉवर 4 किती होईल? 27s4. s चा पॉवर 4 हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट होईल. KSP ऑफ AlCl3 इज इक्वल टू 27 s चा पॉवर 4. सोल्युबिलिटी माहिती असेल तर याच्यावरनं काढू शकतो आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट. ओके, यावे ना. पुन्हा आता सपोज दुसरा सॉल्ट आहे MgCl2. कोणता सॉल्ट आहे? MgCl2. त्याची सोल्युबिलिटी माहिती आहे तर त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसा काढणार? MgCl2 डिसोसिएट कसा होतोय? Mg2 प्लस प्लस 2Cl मायनस. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू किती आहे इथं? कॅटायन त्याचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. y म्हणजे अनायन Cl मायनस त्याचा कोएफिशियंट किती आहे? 2 आहे. म्हणजे KSP इज इक्वल टू x टू दी पॉवर x y टू दी पॉवर y s टू दी पॉवर x प्लस y. ठेवा या फॉर्म्युल्यामध्ये x चा पॉवर 1 इंटू 2 टू दी पॉवर 2 इंटू s टू दी पॉवर 1 प्लस 2 किती झाले? 1 इंटू 4 इंटू s टू दी पॉवर 3 4s क्यूब. दिस इज द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ MgCl2 इज इक्वल टू 4s क्यूब. आता इथं s सोल्युबिलिटीची व्हॅल्यू ठेवलात की तुम्हाला सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढता. ओके, यावे ना. बाय युजिंग कोलरॉस लॉ we can determine the solubility of a sparingly soluble salt. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय? त्याची सोल्युबिलिटी कसं काढता येतं ते आपण बघितलं. अँड वन्स वी नो द सोल्युबिलिटी ऑफ अ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट वी कॅन डिटरमाइन द सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट पण काढू शकतो. ओके, यावे ना झालेले आहेत टोटल ॲप्लिकेशन्स ऑफ कोलरॉस लॉ. ओके, संपलेले आहेत. याच्यावरती एक न्यूमेरिकल घेतो आणि एक न्यूमेरिकल मी तुम्हाला घरी करायला देणार आहे. ओके, सी हा न्यूमेरिकल आहे. कंडक्टिविटी ऑफ 0.00241 मोलार एसिटिक ॲसिड इज 7.896 into 10 raised to 5 Simon per centimeter. Calculate its molar conductivity, and if lambda m infinity of acetic acid is 390.5 Simon centimeter per mole, then what is its dissociation constant? काय काय काढायला सांगितलं? मोलार कंडक्टिविटी at this concentration one time and dissociation constant पण काढायला सांगितलं. बघा, न्यूमेरिकल थोडासा कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती पाहिजे तर इथे पहिल्यांदा काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा कंडक्टिव्हिटी दिलाय आणि कॉन्सन्ट्रेशन पण दिलंय. बरोबर आहे. मोलॅरिटी दिले, कॉन्सन्ट्रेशन आणि कंडक्टिव्हिटी म्हणजे के दिले आहे. के व्हॅल्यू दिली आहे. के किती आहे? 7.896 इंटू 10 रेस टू -5 सायमन पर सेंटीमीटर. के दिले. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी दिले 0.00241 मोलार. ओके,
कॉन्सन्ट्रेशन दिले के दिले, तुम्ही लॅम्बडा एम काढू शकतो ऍट धिस कॉन्सन्ट्रेशन सी. लॅम्बडा एम सी तुम्हाला काढता येईल. ओके, लॅम्बडा एम इज इक्वल टू के इंटू 1000 अपॉन एम. या फॉर्म्युल्याने तुम्हाला लॅम्बडा एम काढता येईल. पुन्हा तुम्हाला काय दिले, लॅम्बडा एम इन्फिनिटी दिले. लॅम्बडा एम इन्फिनिटी किती आहे, 390.5 काय सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. हे लॅम्बडा एम इन्फिनिटी आहे. मग लॅम्बडा एम सी तुम्हाला येईल. लॅम्बडा एम इन्फिनिटी दिलेला आहे, त्याच्यापासून काय काढता येईल तुम्हाला, अल्फा काढता येईल, डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा एम सी अपॉन लॅम्बडा एम इन्फिनिटी. अल्फा आलं. मग त्यानंतर अल्फा जर माहिती आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन माहिती आहे, केसी काढता येतं बाय युजिंग फॉर्म्युला. केसी पण काढता येतं, केसी पण आपल्याला काढायचं आहे. केसी इज इक्वल टू व्हॉट, बाय युजिंग फॉर्म्युला सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. ओके, आता जो मी वे दाखवलाय त्यावेळी त्याला की काढता येईल. ओके, इजी करूया आता. चल, हे गिव्हन आहे त्याचं. बघा, पहिल्यांदा काय काढायचं आपल्याला, लॅम्बडा एम ऍट कॉन्सन्ट्रेशन सी. ओके, इज इक्वल टू के इंटू 1000 अपॉन मोलॅरिटी एम. कंडक्टिव्हिटी किती दिली आहे, 7.896 इंटू 10⁻⁻5 इंटू 10⁻+3 अपॉन 0.00241. ओके, याला तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर याला काय करतो मी, 2 पॉइंट मध्ये घेतो किंवा 0.00 घेतो. तर आता बघा, 7.896 इंटू 10⁻² अपॉन हा पॉइंट इकडे सरकवतोय म्हटल्यानंतर किती येईल, मायनस मध्ये जाईल, 0.241 इंटू 10⁻². बरोबर आहे, -2. त्याला वरती गेल्यानंतर हे काय होईल, +2 होईल. हे कॅन्सल होईल. याचं किती येतं, 7.896 अपॉन 0.241 म्हणजे लॅम्बडा एम सी. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल, 32.76 एवढं येतं. किती येतं, 32.76. मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट काय, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके, करून बघा त्यावेळी. आता तुम्हाला आले लॅम्बडा एम सी आले, इथं मी लिहतोय 32.76 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आता काय काढायचंय तुम्हाला, डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्याच्यानंतर केसी काढण्यासाठी किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट काढण्यासाठी अल्फाची गरज पडते. म्हणून तुम्हाला काय काढायचे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन सी अपॉन लॅम्बडा एम इन्फिनिटी मोलार कंडक्टन्स ऍट इन्फिनाइट डायल्यूशन. ते ठेवा. मोलार कंडक्टन्स ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन सी किती आहे, 32.76 अपॉन किती आहे, 390.5. ते तर दिलेलं आहे. ओके, मग याचं कॅल्क्युलेशन केलात की तुम्हाला अल्फा येईल. अल्फा किती येतो, 0.084. 0.084 हे काय येतं तुम्हाला, डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय आलं, डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, एकदा तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन काढता आलं की डिसोसिएशन कॉन्स्टंट बरोबर फॉर्म्युला काय, सी अल्फा स्क्वेअर 1 मायनस अल्फा. सी अल्फा स्क्वेअर 1 मायनस अल्फा. ओके, कॉन्सन्ट्रेशन किती आहे, सी 0. मोलॅरिटी हे त्याला आपण कसं लिहू शकतो, 0.241 इंटू 10⁻². ओके, देता येतं कॉन्सन्ट्रेशनला, तिकडे पॉईंट घेतला, 0.241 इंटू 10⁻² इंटू अल्फाचा 0.241 इंटू 10⁻² इंटू अल्फाचा स्क्वेअर. अल्फा किती आहे, 0.084 त्याचा स्क्वेअर 1 मायनस 0.084. याचं कॅल्क्युलेशन करा. याचं कॅल्क्युलेशन केलं की शेवटी तुम्हाला आन्सर येतं 1.85 इंटू 10⁻⁻5. हे तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट येतो, केसी. याचं स्क्वेअर करता येतं तुम्हाला. हे जे काय आहे ते जर कॅल्क्युलेशन केलं
तर तुम्हाला येतं डिसोसिएशन कॉन्स्टंट Kc इज इक्वल टू 1.85 इंटू 10⁻⁵. ओके, हा तुमचा डिसोसिएशन कॉन्स्टंट येऊन जाईल. यावेळेला असे न्यूमेरिकल विचारले जातात किंवा कधी कधी फक्त अल्फा काढायला सांगतं. कंडक्टिव्हिटी दिली जाते, मोलॅरिटी दिली जाते, मग तुम्हाला लॅम्बडा एम सी काढता येतं. लॅम्बडा एम इन्फिनिटी जर माहिती असेल तर अल्फा पण काढता येतं. काही पण विचारतात तर त्यावेळेला तुम्हाला काढता आलं पाहिजे. एक न्यूमेरिकल मी घरी करण्यासाठी देणार. न्यूमेरिकल आहे, न्यूमेरिकल घरी करायचे इझी आहे. बघा काय आहे वास्तविक. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.20 मोलार सोल्युशन ऑफ KCl ॲट 298 केल्विन, टेम्परेचरचा काही यूज नाही तो, इज 0.0248 सायमन पर सेंटीमीटर. कॅल्क्युलेट इट्स मोलार कंडक्टिव्हिटी. तुम्हाला कंडक्टिव्हिटी के दिलंय, मोलॅरिटी दिलंय, तुम्हाला काय काढायला सांगितलंय, मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा एम काढायला सांगितले. लॅम्बडा एम इज इक्वल टू के इंटू 1000/m फॉर्म्युला तुम्हाला काढता येईल. ओके, कॅल्क्युलेट करून मला शेअर करा. आज इतकं पुरेसं आहे, बाकीचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.